सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर जय पवार किंवा पार्थ पवार की अन्य कुणाला संधी मिळणार यावर सध्या चर्चा सुरू झाली आहे। त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेतो असं ठणकावलंय। त्यामुळे आता जय पवार की पार्थ पवार कुणाची वर्णी राज्यसभेवर लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भाजपने कोणालाही विरोध केलेला नाही। भाजपशी या संदर्भात चर्चाही झालेली नाही। मी पुन्हा एकदा सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक स्वतंत्र पक्ष आहे। त्यांच्यात कोणाला पद द्यायचं, कोणाला तिकीट द्यायचं, कोणाला नॉमिनेशन द्यायचं याचे निर्णय ते घेतात, ते निर्णय आम्ही घेत नाही। यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल, जेव्हापासून ते आमच्या सोबत आले, कोणाला खासदार करायचं, कोणाला आमदार करायचं, कोणाला अध्यक्ष करायचं, कोणाला सचिव करायचं, त्यांचे सगळे निर्णय हे त्यांनी घेतले आहेत। कोणाला मंत्री करायचं निर्णय त्यांनी घेतलेले आहेत। त्या निर्णयांमध्ये आमचं काही म्हणणंही नाही, आमचा काही सेही नाही। आम्ही आमच्या पक्षाचा राज्यसभेचा उमेदवार कोण करायचा आमचा अधिकार आहे। भारतीय जनता पक्षाने आम्हाला नेहमी सहकार्य केले आणि या बाबतीमध्ये कधीही त्यांनी आपली भूमिका यापूर्वीसुद्धा पक्षाचं मंत्रिमंडळ करत असताना, पक्षाचे इतर काही निर्णय करत असताना भारतीय जनता पक्षाने आम्हाला कधी काही सूचना केलेली नाही। उलट मित्र पक्षाला सौहार्दाने सन्मानाने कसं वागवावं याचं उत्तम उदाहरण आता आम्हाला एनडीएमध्ये भारतीय जनता पक्षाच्या शिस्त नेतृत्वाच्या माध्यमातून अनुभवाला मिळत आहे। त्याचा मी साक्षीदार आहे।